रसिको नमस्कार. या ग्लोबल साहित्य सफरीमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मध्ये 3 महिने खंड पडला आहे, ब्रेक झालेला आहे आणि त्यानंतर मी आपल्याला भेटतो आहे, याचा मला अतिशय आनंद होतो आहे. आज या ग्लोबल साहित्य सफरीचं 21वे पुष्प आहे आणि आज मी बोलणार आहे प्रसिद्ध अमेरिकन लेखक हर्मन मेलविल याच्याबद्दल आणि त्याची ती अतिशय जगप्रसिद्ध कादंबरी आहे मॉबी डिक या कादंबरीबद्दल. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणेच मी परत आपण सर्वांना विनंती करतो की आमचं जे ग्रंथालीचं यूट्यूब चॅनल आहे ग्रंथाली वॉच, त्याला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा. तिकडचं जे बेल आयकॉन असेल त्याच्यावरती ते प्रेस करा, म्हणजे आपल्याला सगळे आमचे कार्यक्रमाची माहिती नोटिफिकेशन मिळत राहतील. दुसरी गोष्ट की ग्रंथाली आता ट्विटरवर देखील आहे. @ग्रंथाली वॉच हे आमचं ट्विटरचं हँडल आहे. जे कोणी आपण ट्विटरवर असाल त्यांनी आम्हाला ट्विटरच्या परिभाषेत फॉलो करा असं म्हणतो, आणि जे कोणी आपण ट्विटरवर नसाल त्यांनी ट्विटर जॉईन करा आणि आम्हाला फॉलो करा. आणखीन एक गोष्ट, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो लाईक करा आणि याबद्दल आपल्याला जे काय वाटतं आहे ते आम्हाला जरूर व्हिडिओच्या खाली लिहून कळवा, आम्हाला फार बरं वाटेल. दर्याविषयक कादंबऱ्या लिहिणारा म्हणून प्रसिद्ध असलेला हर्मन मेलविल हा एक अमेरिकन कादंबरीकार, लघुकथा लेखक आणि कवी म्हणून जगाला माहीत आहे. त्याचा जन्म 1 ऑगस्ट 1819 मध्ये न्यूयॉर्क शहरात झाला. तो मारिया आणि ॲलन या त्याच्या आईवडिलांच्या 8 अपत्यांपैकी 3ऱ्या क्रमांकाचा मुलगा. स्कॉटलंड आणि हॉलंडमधील जे लोक पूर्वी न्यूयॉर्कमध्ये येऊन स्थायिक झाले होते ते त्यांचे पूर्वज होते, म्हणजे हर्मन मेलविलचे पूर्वज होते. त्याचे एक आजोबा मेजर थॉमस मेलविल हे 1773 सालच्या प्रसिद्ध बोस्टन टी पार्टीमध्ये सहभागी झालेले गृहस्थ होते. तर दुसरे आजोबा जनरल पीटर गॅन्सवर्थ हे युद्धात भाग घेतलेले सेनाधिकारी होते. वडील ॲलन यांनी आपल्या वडिलांकडून आणि सासूकडून बऱ्याच मोठ्या रकमा उधार घेतल्या होत्या आणि ते नेहमी आपल्या ऐपतीबाहेर जीवन जगत असत. हर्मनचं बालपण आणि शिक्षण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत व्यतीत झालं. वयाच्या 5व्या वर्षी त्याला आणि त्याच्या गॅन्सवर्थ या मोठ्या भावाला न्यूयॉर्क मेल हायस्कूलमध्ये घातलं होतं. पण 2 वर्षांनी वयाच्या 7व्या वर्षी स्कारलेट फीवरमुळे आजारी झाल्यानं हर्मनच्या बोलण्यावर आणि आकलनशक्तीवर आघात झाला. पण सुदैवाने काही काळातच त्याचे उत्कृष्ट वक्ता म्हणून शाळेत नाव होऊ लागले. 10व्या वर्षी दोन्ही भावांनी कोलंबिया ग्रामर आणि प्रिपरेटरी स्कूल या शाळेत प्रवेश घेतला. पण तेथील फी देणं कठीण झाल्यानं त्यांचे वडील अल्बनी न्यूयॉर्कला गेले आणि दोघा भावांनी तेथील अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. पण दुर्दैवाने तेथेही पुढे फी देणं कठीण झालं. वडिलांच्या मृत्यूनं हर्मनच्या आयुष्याला एक निराळंच वळण लागलं. आईच्या धार्मिक प्रवृत्तीचा त्याच्यावर मोठा परिणाम झाला. त्याचप्रमाणे त्याला लहान वयातच काही नोकरीचा काळ तर काही शिक्षणाचा काळ अशा परिस्थितीतून जावं लागलं. त्यामुळे त्यानं कधी 14व्या वर्षी बँकेत कारकून म्हणून काम केलं तर कधी काकांच्या कारखान्यात नोकरी केली. हे चालू असताना हर्मननं पुन्हा अल्बनी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला, पण पुन्हा तेथूनही त्याला बाहेर पडावं लागलं. या सर्व काळात त्याचा जो भाऊ होता गॅन्सवर्थ त्याचा त्याला फारच मोठा आधार मिळाला. आणि याच काळात हर्मननं शेक्सपियरच्या पुस्तकांचं नीट वाचन केलं. हर्मनला लिहिण्याचा नाद होता आणि त्याचप्रमाणे त्यानं त्या दृष्टीने प्रारंभही केला होता. परंतु त्याच्या वयाच्या 16व्या वर्षी त्याचा भाऊ गॅन्सवर्थ
हा 1837मध्ये धंद्यात बुडाला आणि मग आर्थिक अडचणी विकोपाला गेल्या. निव्वळ उपजीविका तरी कशी करायची असा यक्षप्रश्न निर्माण झाला आणि इतक्या तरुण वयातच हर्मनच्या आयुष्याची ससेहोलपट सुरू झाली. प्रथम नोकरीसाठी त्याने सर्वेअरचं शिक्षण घेतलं, पण ज्या प्रकल्पासाठी सर्वेअर पाहिजे होता ना, तो प्रकल्पच घेतला गेला नाही आणि त्याची नोकरी प्रारंभाआधी संपुष्टात आली. नंतर 1839 साली त्याच्या भावानं त्याला सेंट लॉरेन्स या एका व्यापारी बोटीवर एक शिकाऊ मुलगा म्हणून नोकरी देववली. त्याप्रमाणे त्याने न्यूयॉर्क शहर ते लिव्हरपूल असा प्रवास केला. पण उन्हाळा न मानवल्यानं त्यानं परतल्यावर ग्रीन बुश न्यूयॉर्क इथे एका शाळेत शिकवायला सुरुवात केली. पण तिथे त्याला पगार दिला नाही म्हणून त्याला नोकरी सोडावी लागली. नंतर तर हर्मनला नातेवाईकांच्याकडूनही काही मदत मिळेना. यावेळी हर्मननं 2 years बिफोर द मास्ट हे त्याकाळी बरंच लोकप्रिय झालेलं पुस्तक वाचलं. तसंच त्यानं मुचाडिक नावाच्या एका मोठ्या सफेद वेल माशाच्या शोधाच्या झालेल्या प्रयत्नाविषयीचा एक लेख एका मासिकात वाचला. या लेखावरून स्फूर्ती घेऊन हर्मनने आणि त्याच्या भावानं नवीनच बांधलेल्या एका व्हेलरवर नोकरी पत्करली. व्हेलर म्हणजे जी बोट व्हेल माशांची शिकार करायला जाते ती बोट. कंपनीच्या फायद्याच्या 1/175 हिस्सा त्याला द्यायचा अशा अटीवरच व्हेलरवरची नोकरी स्वीकारली. 3 जानेवारी 1841ला बोट आपल्या प्रवासाला निघाली. केप हॉर्न, दक्षिण पॅसिफिक, चिलीचा किनारा, जॉ फर्नांडो बेट, विषुववृत्त ओलांडून बराच प्रवास करत ही बोट 23 जून 1842ला मार्किसेस बेटावर पोचली आणि नुकू हिवा या ठिकाणी तिने नांगर टाकला. पुढे जुलै 1842मध्ये हर्मन आणि त्याचा सहकारी रिचर्ड टॉबी यांनी बोटीतून उडी मारली आणि तायपी लोकांच्या बरोबर काही काळ काढला. मेलविलनं 1846मध्ये लिहिलेल्या तायपी या कादंबरीचा येथील अनुभव हा विषय होता. पण या सर्व प्रवासात फायदा न झाल्यानं हर्मनला त्याचा ठरलेला हिस्सा मिळालाच नाही. ऑगस्ट 1842च्या सुमारास हर्मननं लुसी ॲन या ऑस्ट्रेलियन व्हेलरमधून ताहिती बेटांकडे प्रयाण केलं. ताहितीत त्याने एका बंडातही भाग घेतला, त्यामुळे त्याला तुरुंगात टाकलं गेलं, पण तेथून तो विनाशास निसटला. येथील सर्व अनुभवावर मेलविलनं आपलं दुसरं पुस्तक ओमू हे 1847 साली लिहिलं. अविरत केलेल्या सागर प्रयाणानंतर मेलविल ज्यावेळी स्वदेशी परतला तेव्हा त्यानं आपल्या साहसपूर्ण आणि विविध प्रकारच्या अनुभवांचे रसभरीत वर्णन आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना ऐकवलं. त्यावेळी त्या सर्वांनी मेलविलला हे सर्व अनुभव शब्दरूपाने लिहायचा आग्रह केला. त्याप्रमाणे त्यानं तायपी हे आपलं पहिलं पुस्तक 1845मध्ये लिहिलं. गॅन्सवूड त्याच्या भावानं लंडनमध्ये एक प्रकाशक गाठला आणि त्या प्रकाशकानं ते पुस्तक फेब्रुवारी 1845मध्ये जॉन मरे यांच्या ट्रॅव्हल ॲडव्हेंचरच्या क्रमशः लेखात छापलं. या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि नंतर ते पुस्तक न्यूयॉर्कमध्ये छापलं गेलं. या पुस्तकात मेलविलनं तायपीमधील रानटी जीवनाविषयी लिहिताना त्यावेळी तथाकथित नैतिक मानल्या जाणाऱ्या विचारांना काहीसं सैल सोडला आहे असा उल्लेख प्रसिद्ध अमेरिकन लेखक नाथानियल हॉथॉर्न यांनी केला. यानंतर मेलविलनं 1847मध्ये लिहिलेल्या ओमू या पुस्तकालाही अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. या दोन्ही पुस्तकांनी मेलविलला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. मार्च 1848मध्ये मेलविलनं मार्दी हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं स्वरूप निराळं होतं आणि म्हणूनच बहुतेक त्याला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. पुढे त्यानं 1849मध्ये रेडबर्न आणि 1850मध्ये व्हाईट जॅकेट ही पुस्तकं लिहिली.
रेडबर्नमध्ये त्यांनी आपल्या वडिलांच्या धंद्यातील बुडिताबद्दल आणि त्यांच्या मृत्यूबद्दल लिहिलं. त्यात प्रवासातील धाडस आणि इतर अनेक अनुभव, निरनिराळे भावनात्मक प्रसंग, फ्रेंच रोमान्स आणि इंग्लिश बिनशहरी भाग यांचे उल्लेख आहेत. परंतु त्यात दिसून येणारे खिन्नतेचे सूर वाचकांना भावले नसावेत असं दिसतंय. मेलविल शेक्सपियरच्या पुस्तकांचं वाचन करीत असे आणि या वाचनाचा त्याच्यावर बराच प्रभाव पडला. त्यातच नाथानिएल हॉथॉर्न यांच्या स्कारलेट लेटर या कादंबरीतील मानवी स्वभावातील चांगल्या वाईट स्वभावासंदर्भातील आशावाद पाहून मेलविलचं कल्पना विश्व विशेष प्रफुल्लित झालं. त्याने हॉथॉर्नच्या पिट्सफील्ड येथील घराजवळच ॲरोहेड नावाचं घर घेतलं. यासाठी त्याने आपल्या सासऱ्यांकडून $3000 उसने घेतले होते. त्याला हॉथॉर्नविषयी प्रचंड आदरभाव होता. हर्मननं असं म्हटलं होतं की ओहियो नदीच्या तीरावर शेक्सपियरपेक्षा फारशी कमी नसणारी मंडळीसुद्धा जन्माला आलेली आहेत. त्याला हॉथॉर्नचे सान्निध्य म्हणजे एक अतिनिकट बंधुत्वाची भावना वाटत असे. अर्थात हे सान्निध्य त्याच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा असलेल्या आणि अतिशय निराळा स्वभाव असलेल्या हॉथॉर्नला मानवणारं नव्हतं. काही काळानं ते परस्परांपासून काहीसे दुरावले आणि पुढे इतके की नंतर 1856 हॉथॉर्न हा लिव्हरपूल येथे अमेरिकन राजदूत होता तेव्हा ते भेटले ना, ते शेवटचेच. मेलविलनं मे 1850 आपलं एक नवीन पुस्तक लिहून होत असल्याचं आपल्या प्रकाशकांना कळवलं होतं. पण हॉथॉर्नच्या लिखाणातून निर्माण झालेल्या नवीन विचारांमुळे या पुस्तकाचं लिखाण लांबलं आणि हे पुस्तक द व्हेल या नावाखाली बऱ्याच उशिरानं म्हणजे ऑक्टोबर 1851 लंडनमध्ये आणि नंतर मॉबी डिक या नावाखाली अमेरिकेत त्याच्या पुढच्याच महिन्यात प्रसिद्ध झालं. याच पुस्तकाविषयी मी आज पुढे बोलणार आहे. मेलविलनी मॉबी डिक नंतर लगेचच म्हणजे 1852 पिएरे हे पुस्तक लिहिलं. समाजापासून दुरावलेल्या एका कलाकाराची कथा हा या कादंबरीचा विषय असला तरी त्याद्वारे त्यानं आपल्या पूर्वाशातील व्यक्तिगत जीवनातील अप्रिय आणि अंधकारमय घटनांचे चित्रण केलेलं आहे. पण दुर्दैवाने या पुस्तकावर प्रखर टीका केली गेली आणि मेलविलला मोठा आर्थिक फटका बसला. त्यानंतर त्याने इस्रायल पॉटर ही कादंबरी 1855 लिहिली. त्यानंतर बाटलबी द स्क्यूनर, द एन्कास्टिडस आणि बेंतो सेरेनो अशा कादंबऱ्या त्याने अनुक्रमे 1853, 1854 आणि 1855 लिहिल्या. या स्वतःमध्ये वाढत चाललेला भौतिकवाद, मानवातला ढोंगीपणा या सर्वांमुळे मनात निर्माण होणाऱ्या निराशेचे चित्रण त्या कादंबऱ्यात आहे. सतत मानसिक तणावाखाली काम करत राहून व्यायाम न करता त्याने स्वतःच्या प्रकृतीकडे बिलकुल लक्ष दिलं नाही. हे पाहून त्याचे सासरे शॉ याने त्याला पैसे दिले आणि युरोपच्या आणि अन्य ठिकाणी प्रवासाला 6 महिन्यासाठी पाठवून दिलं. त्यानंतर त्यानं 1857 द कॉन्फिडन्स मॅन हे पुस्तक लिहिलं. यात त्यानं व्यापार धंद्याविषयी अगदीच खालच्या दर्जाची स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका अमेरिकन माणसाचं मन कसं दूषित होतं याचं चित्रण केलेलं आहे. रसिको ही त्यानं लिहिलेली अखेरची कादंबरी आणि यावेळी त्याचं वय होतं फक्त 38 वर्ष. जरी कादंबरी लेखन सुरू केल्यावेळीच मेलविलचा 1847 त्याच्या वडिलांचे स्नेही होते जे मॅसेच्युसेट्सचे सरन्याजीस होते लेम्युएल शॉ यांच्या एलिझाबेथ लिझी या बुद्धिमान आणि प्रेमळ मुलीशी विवाह होऊन त्याच्या आयुष्याला स्थिरता आली होती. तरी आत्ता सांगितल्याप्रमाणे 1857च्या सुमारास त्याचं लेखन बंद होण्याच्या वेळी जणू त्याच्या पूर्वाशाची पुनरावृत्तीच झाल्याची स्थिती निर्माण झाली. त्यावेळी त्याला 2 ते 8 वर्ष वयोगटातील 4 मुलं होती. पुढे त्याची एक चांगली सरकारी नोकरी मिळण्याची संधी हुकली. अमेरिकन यादी युद्धामध्ये त्यानं आरमारात नोकरी करण्यासाठी प्रयत्नही केला पण तोही सफल झाला नाही. शेवटी मेलविलला ॲरोहेड
हे त्याला जे सासऱ्याकडून घर मिळालं होतं ना ते विकावं लागलं. 1857 ते 1860 या काळात मेलविलनं व्याख्यानासाठी ठिकठिकाणी प्रवास करून काही प्राप्ती केली. नंतर तो आपल्या थॉमस या भावाबरोबर कॅलिफोर्नियाला जाण्यास निघाला, पण प्रवास अर्धवट सोडून तो न्यूयॉर्कला परतला. मग त्यानं कवितांचं पुस्तक लिहिलं, पण या पुस्तकाला कोणी प्रकाशक मिळाला नाही आणि ते पुढे पुस्तक हरवलं देखील. त्यानंतर मेलविलनं 1864 अमेरिकन यादवी युद्धातील व्हर्जिनिया भूमीला भेट दिली आणि 1866 त्याचा बॅटल पीसेस अँड ॲस्पेक्ट्स ऑफ द वॉर हा 72 कवितांचा संग्रह प्रकाशित झाला. पण त्याला दुर्दैवाने विशेष प्रतिसाद मिळाला नाही. नंतर त्यानं नियमित आर्थिक उत्पन्नाची आवश्यकता असल्यानं 1866 न्यूयॉर्क बंदरात कस्टम इन्स्पेक्टर म्हणून नोकरी पत्करली आणि ही नोकरी त्याने नंतर 19 वर्षे केली. लाचलुचपतीने लडबडलेल्या खात्यात मेलविल एक अतिशय प्रामाणिक अधिकारी म्हणून जगला. या सर्व कालावधीत शारीरिक व्यथा, मानसिक ताण आणि घोर निराशा यामुळे तो अत्यंत अस्वस्थ होता. त्याचं कौटुंबिक जीवनही अतिशय विस्कळीत झालं होतं. त्याचा थोरला मुलगा माल्कम हा वयाच्या 18व्या वर्षीच स्वतःच्या बंदुकीच्या गोळीला बळी पडला. हे चुकून झालं की ती आत्महत्या होती याची माहिती नाही. हे सर्व असलं ना तरी मेलविलचं लिखाणावरचं विलक्षण प्रेम मात्र कायमच राहिलं. मेलविलनं 1876 18,000 ओळींचं क्लॅरेल अ पोएम अँड पिलग्रिमेज इन द होली लँड हे खंडकाव्य लिहिलं. आज अमेरिकन साहित्यात ते एक अतिमहान काव्य म्हणून मानलं जातं. एक अमेरिकन भाषिक तरुण जेरुसलेमला आपली धर्मनिष्ठा पुन्हा जागृत करण्यासाठी जातो. या विषयावरची कविता मेलविलच्या तरुणपणीच्या विचारांवर आधारलेली. त्याच्या काकाने दिलेल्या आर्थिक मदतीवर 350 प्रतींची छपाई झाली, पण उरलेल्या प्रती खपल्या गेल्या नाहीत आणि मेलविल त्या प्रती प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या किमतीलाही विकत घेऊ शकला नाही आणि म्हणून त्या जाळून टाकल्या गेल्या. पण पुढे 1925 लुईस मम्फोर्ड या समीक्षकाला एक बिन कापलेली पानं असलेली एक प्रत न्यूयॉर्क लायब्ररीमध्ये सापडली या पुस्तकाची. मेलविल 1885च्या शेवटच्या दिवशी नोकरीतून निवृत्त झाला. त्याचं स्वतःचं उत्पन्न जरी मर्यादित होतं तरी त्याच्या निवृत्तीनंतर त्याच्या पत्नीला वारसा हक्कानं मिळालेल्या प्राप्तीतून तो उदरनिर्वाह आणि पुस्तकं खरेदी करू शकला. 1888 साली मेलविलचा धाकटा मुलगा क्षयरोगाने गेला. त्यानं आपल्या मित्रासाठी आणि नातेवाईकांसाठी पुढे आपल्या दर्यावल्या अनुभवांच्या कविता जॉन मार अँड अदर सेलर्स आणि अखेरीस 1891 टिमोलियन हे कविता संग्रह प्रसिद्ध केले. अखेर 28 सप्टेंबर 1891 वयाच्या 72व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला आणि ब्रॉन्क्स न्यूयॉर्क मधील द वुडलँड सेमेट्रीमध्ये त्याचं दफन करण्यात आलं. मेलविलच्या हयातीत त्याची आर्थिक स्थिती अगदीच मध्यम होती. एक प्रसिद्ध लेखक म्हणून कीर्ती देखील त्याला हयातीत आणि मृत्यूनंतरच्या लगेचच्या काळात मिळालीच नाही. त्याच्या प्रारंभीच्या दर्यावरील प्रवासासंबंधीच्या लेखनाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला होता, पण तो नंतर टिकला नाही. इतका की 1876च्या सुमारास त्याच्या पुस्तकांच्या प्रतींची छपाई बंद झाली. त्याच्या कवितांविषयी सुद्धा त्यावेळचे समीक्षक फारसे सहानुभूती दाखवणारे नव्हते. तथापि 1890 समीक्षक लॉरेन्स बुल याने मेलविलला 19व्या शतकातला एक आघाडीचा कवी असं म्हटलं. हे जरी असलं ना तरी 1919 साली मेलविलच्या जन्मशताब्दीच्या वेळी त्याच्या सर्व लेखनाचं जणू गंभीर पुनरावलोकन केलं गेलं आणि हा अभ्यास चालूच राहिला पुढे. 1945 साली मेलविलच्या जीवनाविषयी आणि साहित्याविषयी सखोल अभ्यास करण्यासाठी द मेलविल सोसायटी स्थापन करण्यात आली. नंतर 1960 साली नॉर्थ युनिव्हर्सिटी प्रेस आणि द न्यू बाय लायब्ररी यांनी द युनायटिंग ऑफ हर्मन मेलविल हा पहिला ग्रंथ 1968 आणि अखेरचा ग्रंथ
2017 साली प्रसिद्ध केला. या सगळ्या ग्रंथात मेलविलचं सगळं लिखाण, त्याच्या प्रसिद्ध झालेल्या कविता, पत्रव्यवहार यांचा समावेश केलेला आहे. म्हणूनच तर ज्याच्या लिखाणाची कदर घेतली गेली त्या मेलविलला पुढे मानसन्मानही मिळाले. 1 ऑगस्ट 1984 साली त्याच्या स्मरणार्थ US पोस्टल सर्व्हिसनं 20 सेंटचा एक पोस्ट स्टॅम्प काढला. 1985 साली न्यूयॉर्क शहरातील पार्क ॲव्हेन्यू साऊथ आणि 26 स्ट्रीट जिथे मिळतात त्या चौकाला हर्मन मेलविल स्क्वेअर असं नाव दिलं. 2010 साली नष्ट झालेल्या जायंट स्पर्म व्हेलला लेव्याथन मेलविल असं नाव दिलं गेलं. एवढा मोठा लेखक त्याचं आयुष्य कसं बघा रसिको. आता मी मॉबी डिक या कादंबरीकडे वळतो. या कादंबरीच्या कथानकाची रूपरेषा अशी आहे. इस्माईल हा खलाशी आपल्याला एक कथा सांगतो आहे. तो एका डिसेंबर महिन्यात मॅनहॅटन बेटावरून न्यू बेडफोर्ड मॅसॅच्युसेट्सला जातो ते व्हेलिंगला म्हणजेच देवमाशांच्या शिकारीला जाणाऱ्या जहाजावर आपलं नाव नोंदवायला. तो नेहमी ज्या पथिकाश्रमात राहत असतो तो पथिकाश्रम त्यावेळेला पूर्णपणे भरला असल्यामुळे इस्माईल दुसऱ्या एका खलाशाबरोबर तिथल्या खोलीत राहतो. त्याला ती खोली शेअर करावी लागते दुसऱ्या एका खलाशाबरोबर. अंगावर टॅटू काढलेल्या या खलाशाचं नाव असतं क्यूकेग आणि तो एका पॉलिनेशियन नरमांसभक्षक पंथाचा असतो. दुसऱ्या दिवशी इस्माईल पिकोड या वेलिंगला जाणाऱ्या एका जहाजावर नोकरी पत्करतो. या जहाजाच्या कप्तानाचं नाव असतं कॅप्टन अहाब. या कॅप्टन अहाबबद्दल अनेक विचित्र गोष्टी इस्माईलच्या कानावर येतात, पण तो एक उत्तम दिलदार कॅप्टन आहे असंही त्याला कळतं. क्यूकेगलाही त्याच जहाजावर नोकरी मिळते. एलिजा नावाचा एक माणूस त्या बंदरात त्या दोघांना भेटतो. जेव्हा त्या माणसाला कळतं की इस्माईल आणि क्यूकेग या दोघांनी अहाबकडे नोकऱ्या घेतलेल्या आहेत तेव्हा तो त्यांना असं सांगतो की याचे त्या दोघांना पुढे फार भयंकर परिणाम भोगायला लागणार आहेत. पण तो त्याचं कारण मात्र काही सांगत नाही. इस्माईल थोडासा अस्वस्थ होतो खरा, पण तो स्वतःची समजूत काढतो आणि एका अतिथंड नाताळच्या दिवशी पिकोड बंदर सोडून आपल्या सफरीला सुरुवात करते. इस्माईलची जहाजावरच्या त्याच्या इतर सहकाऱ्यांची ओळख होते. जहाजावरचे लोक वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले असतात. काही दिवसांनी जहाजावरच्या सगळ्या खलाशांची जहाजाचा जो कॅप्टन असतो अहाब त्याच्याशी गाठ पडते. तो सगळ्यांना असं सांगतो की ही एक सुडाची सफर आहे. मागच्या एका मोहिमेत मॉबी डिक या महाप्रचंड पांढऱ्या देवमाशानं त्याचा अर्धा पाय खाल्ला असल्यामुळे तो लग्न झालेला असतो आणि म्हणूनच त्याला मॉबी डिकची शिकार करायची असते. हे ऐकून सगळेच खलाशी थोडेसे अस्वस्थ होतात. जो खलाशी प्रथम मॉबी डिकला बघेल आणि तशी वर्दी देईल त्याला कॅप्टन अहाब एक मोठं इनाम जाहीर करतो. हे इनाम असतं एक सोन्याची मोहर आणि ही मोहर तो जहाजाच्या शिडाला अशी लावून ठेवतो, चिकटवून ठेवतो. पॅसिफिक महासागरात दक्षिण आफ्रिका दिशेने पिकोडचा प्रवास चालू असतो. इस्माईलवर कॅप्टन अहाबच्या या वेडाध्यासाचा फारच प्रभाव पडतो. अहाबची दुश्मनी त्याला स्वतःची दुश्मनी वाटू लागते. या जहाजावर देवमाशांची शिकार करणारे 4 निष्णात शिकारी म्हणजे ज्यांना हार्पुनियर म्हणतात तेही असतात. केप ऑफ गुड होपच्या दक्षिण पूर्वेला पिकोडची दुसऱ्या एका तशाच वेलिंग जहाजाची गाठ पडते. याला खरं म्हणजे सागराच्या परिभाषेत गॅम्स असं म्हटलं जातं. म्हणजे दोन्ही कॅप्टन्सनी एका जहाजावर बसून एकमेकांशी बोलणं, प्रत्येकाच्या प्रवासासंबंधी एकमेकांना माहिती देणं, एकत्र जलपान मद्यपान करणं, जेवण घेणं आणि त्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी हेच दुसऱ्या जहाजावर करणं याला गॅम्स म्हणतात. पण अहाबचं सगळं लक्ष मॉबी डिकच्या शोधात असल्यामुळे तो या गॅम्सला पुरेसा वेळ देत नाही. त्या दुसऱ्या जहाजानं मॉबी डिकला कुठेच बघितलेलं नसतं, त्यामुळे कॅप्टन अहाबचा उत्साह मावळतो. पुढे केप ऑफ गुड होप नंतर पिकोडची गाठ आणखी जहाजाशी पडते. तेव्हा त्यांना असं कळतं
की त्या जहाजानं मॉबी डिकचा अयशस्वी पाठलाग केला असतो, पण त्यात त्या जहाजाचा कॅप्टन समुद्रात पडलेला असतो आणि मॉबी डिकने त्याचा बळी घेतलेला असतो. पिकोट पुढे हिंदी महासागरात पोचते. तिथे पिकोटवरचा एक हार्पुनियर एका देवमाशाची शिकार करतो. रात्री जहाजावरील सर्वांना या माशाच्या जेवणाचा आनंद मिळतो. या देवमाशामधील सर्व तेल काढून जहाजावरच्या लाकडी पिंपामध्ये भरलं जातं. नंतर कॅप्टन अहाब त्या माशाच्या सांगाड्याला पाण्यात टाकताना सांगतो की जा, आता समुद्र तळाशी जा आणि मॉबी डिक कुठे आहे ते मला कळव. पुढे जेरोबम ना हे जहाज त्यांना भेटतं. त्याचा एक अधिकारी मॉबी डिकचा शिकार झालेला असतो आणि साथीच्या रोगाने त्या जहाजावर अगदी धुमाकूळ घातलेला असतो. पुढे त्यांची जंगफ्राऊ या जहाजाची गाठ पडते. देव माशाची शिकार करण्याची दोघांच्या स्पर्धा होते आणि त्यात पिकोट जिंकते. त्या देवमाशाचा शव जहाजाला बांधून त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो. त्यांची गाठ पुढे बोतन दे रोज या जहाजाशी पडते. ते जहाजसुद्धा एक देवमाशाचा शव बांधून प्रवास करत असतं. पण त्यावरच्या खलाशांना देवमाशाच्या पोटातल्या किमती ॲम्बरग्रिसची काहीच माहिती नसते. पिकोटवरचा एक खलाशी असतो स्टब, तो ते त्यांच्याकडून काढण्याचा प्रयत्न करतो, पण कॅप्टन अहाब त्याला अडवतो, त्याला ते तसं करू देत नाही. याचा प्रवास चालू असताना अहाबचा वेडा ध्यास कमी होण्याचं काही चिन्ह नसतं. पुढे त्यांना सॅम्युअल अंडरबी इंग्लिश जहाज भेटतं, ज्याच्या कॅप्टनचा उजवा हात मॉबी डिकनं खाल्लेला असतो. पण तरी देखील त्या कॅप्टनला मॉबी डिकबद्दल फारसा काही राग नसतो. हे समजल्यावर अहाब पूर्ण नाराज होतो आणि या गॅमचा लवकरच समारोप करून तो आपल्या जहाजाकडे परततो. अहाबचा नकली पाय त्याला फारच त्रास देत असतो. एके दिवशी वैतागून अहाब तो पाय काढून दूर भिरकावून देतो आणि जहाजावरच्या सूत्राला त्यासाठी नवीन पाय बनवायला सांगतो. तेवढ्यात त्याला अशी बातमी कळते की त्याच्या तेलाच्या पिपांमधून तेलाची गळती होते. क्युकेगवर ते दुरुस्त करायची जबाबदारी येते. दिवसभर क्युकेग हे काम करतो आणि त्यात तो आजारी पडतो. त्याचा आजार वाढत जातो, इतका की शेवटी तो मृत्यूशेवरच असतो. जहाजावरचा सुतार त्यासाठी एक शवपेटी तयार करतो. क्युकेगला समुद्रात आपला अंत्यविधी होणार याची फार खंत असते. पण आश्चर्य म्हणजे काही दिवसांनी त्याच्या प्रकृती सुधारणा लागते आणि पुढे तर तो पूर्ण बरा होतो. शेवटी त्यासाठी केलेल्या शवपेटीचा वापर तो त्याचं अतिरिक्त सामान ठेवण्यासाठी करायला लागतो. तसंच करतो. पिकोट पुढे फॉर्मोसा बेटांकडून पॅसिफिक महासागरात प्रवेश करते. या भागातच मिठाचं पाणी असतं, जिथे बरेचदा मॉबी डिकचा वावर असतो. यावेळी अहाब जहाजावरच्या लोहाराकडे जातो आणि स्वतःसाठी एक खास हार्पून म्हणजे भाला बनवतो. या भाल्याचं टोक तो क्युकेग, टॅस्टोगो आणि डॅगो या जहाजावरच्या कर्मचाऱ्यांचं थोडंसं रक्त घेऊन त्यात भिजवतो. एके दिवशी एक खलाशी असतो जहाजावरचा फेदाल. तो इश्माला सांगतो की अहाबसाठी शेवटी 2 शवपेट्या लागतील, एक मर्त्य मानवाने बनवलेली आणि दुसरी दैवी शक्तीने बनवलेली. तो असंही सांगतो ही सुडाची नशा शेवटी अहाबचा बळी घेईल. पिकोट पुढे इक्वेटर म्हणजेच विषुववृत्ताजवळ येते आणि त्याच दिवशी ती सागरावरील एका मोठ्या वादळाच्या तडाख्यात सापडते. एक वीज पिकोटच्या शिडावर पडते आणि शिडाची डोलकाठी मोडून पडते. पण त्याच विजेच्या प्रकाशात अहाबचा भाला आणि त्याने लावलेली ती सोन्याची मोहर झळाळून उठते. अहाबला मॉबी डिक आसपास असल्याचा हा एक आसमानी संकेतच वाटतो. तो सगळ्या खलाशांना गोळा करतो आणि अशा प्रकारच्या संकेतांवर त्यांना एक भाषणच देतो. स्टारबक हा खलाशी मात्र या धोक्याच्या सूचनेमुळे घाबरतो आणि अहाबला झोपेत ठार मारण्याचा विचार त्याच्या मनाला शिवून जातो, पण तो ते त्याला धजावत नाही. या विजेच्या तडाख्यामुळे जहाजावरचं होकायंत्र नादुरुस्त होतं, पण अहाब भाल्याचं पातं मोठी सुई आणि घड्याळ यापासून नवीन होकायंत्र बनवतो.
अहाबचा पारा आता 24 तास चालू असतो. पिकोड आता सतत मॉबडीकच्या शोधात असते. त्यांना मध्येच रॅशेल हे जहाज भेटतं, रॅशेल नावाचं जहाज. हे जहाज त्याच्या नावेमधून वाचलेल्या लोकांचा शोध घेत असतं. ही जी नाव असते त्या रॅशेल जहाजाची ती मॉबडीकच्या मागावर गेलेली असते आणि बेपत्ता झालेली असते. दुर्दैवाने या नावेमध्ये रॅशेलच्या कॅप्टनचा तरुण मुलगाही असतो. कॅप्टन अहाब मात्र या नावेच्या शोधात सहभाग घेण्याचा नाकारतो आणि आपला मॉबडीकचा शोध अविरत चालूच ठेवतो. त्यांना पुढे डिलाइट नावाचं एक जहाज भेटतं. मॉबडीकमुळे जहाजाची चांगलीच मोडतोड झालेली असते आणि त्यांच्या खलाशांपैकी 5 जण मृत्युमुखी पडलेले असतात. या जहाजाचा कॅप्टन अहाबला असं सांगतो की मॉबडीकचा वध करणारा भाला या भूतलावर कुठेच नाही. तेव्हा पुढे जाताना कॅप्टन अहाब त्याने जो स्वराडी भाला केलेला असतो ना, खास भाला, तो मोठा अडचण त्याला दाखवतो, असा हात वरती उंच करून. शेवटी पिकोडला मॉबडीक दिसतो आणि मग त्याचा पाठलाग सुरू होतो. एके दिवशी मॉबडीक पिकोडच्या एका नावेचे तुकडे करतो, ज्याच्या मागावर आली असते. त्या नावेत कॅप्टन अहाब असतो, तो समुद्रात पडतो आणि कसाबसा वाचतो. पण बाकीचे खलाशी मरण पावतात. परत पाठलाग सुरू होतो. दुसऱ्या दिवशी मॉबडीक त्यांच्या टप्प्यात येतो आणि त्या उरलेल्या 3 नावांमधून खलाशी त्याच्या मागावर असतात. पण पिकोडच्या त्या 3 उरलेल्या नावांचाही मॉबडीक पार चिंतामणा करतो. या सगळ्या झटापटीत अहाब स्वतःचा कृत्रिम पाय गमावतो आणि पिकोडचा एक वरिष्ठ अधिकारी मारला जातो. सगळे खलाशी अहाबला परत फिरण्यासाठी आर्जव करतात, पण तो बिलकुल मानत नाही, कारण त्याच्यावर सुडाचं भूत पूर्णपणे सवार झालेलं असतं. पुढे परत पाठलाग सुरू होतो आणि तिसऱ्या वर्षी परत मॉबडीक आणि पिकोड एकमेकांसमोर उभे ठाकतात. अहाब जोर करून आपला खास भाला मॉबडीकच्या दिशेने फेकतो आणि तो त्या मॉबडीकच्या शरीरात घुसतो. त्यामुळे मॉबडीक पिसाळून पिकोडवर हल्ला करतो. पिकोडची मोडतोड होते. अहाब परत मॉबडीकच्या शरीरात आपला भाला मारतो, पण ते करताना त्या भाल्याचा दोरखंड असतो ना, तो जहाजावरती गुंडाळला जातो. तो मोकळा करायला अहाब जातो, पण तेवढ्यात जखमी झालेला मॉबडीक एक जोरात मुसंडी मारतो. त्यामुळे तो दोरखंड अहाबच्या मानेमोती गुंडाळला जातो आणि मॉबडीक बरोबर तो समुद्रात खेचला जातो. या शेवटच्या धडकेमुळे आधीच दोलायमान झालेल्या पिकोडचा पूर्णपणे नाश होतो आणि ती बुडते. सगळे खलाशी समुद्रात फेकले जातात आणि त्या सर्वांना जलसमाधी मिळते. इश्माईलला एकटाच एका लाकडी ओंडक्यामुळे वाचतो. तो 2 दिवस त्या ओंडक्याच्या सहाय्याने तरंगत राहतो आणि त्याला नंतर रॅशेल हे जहाज वाचवतो. रसिको, ही कादंबरी इथेच संपते. हर्मन वेलेसची ही कादंबरी ही एक आगळीवेगळी सूड कथा आहे. कॅप्टन अहाबला मॉबडीकवर सूड उगवायचा आहे. या कादंबरीची रचना करताना मेलव्हिलनं पिकोडचा प्रवास 9 गॅम्समध्ये विभागलेला आहे. गॅम्स म्हणजे काय हे मी आपल्याला आधी सांगितलेलंच आहे. पिकोडवरचा खलाशी वर्ग, इश्माईल आणि अहाब हे या 9 गॅम्समधले समान दुवे आहेत आणि तेच या कादंबरीच्या कथानकाला एक संध असं स्वरूप देतात. कारण एका अर्थाने वेगळे गॅम्स आहेत या स्वतंत्र घटनाच आहेत, ज्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. पिकोडच्या सगळ्या खलाशी वर्गावर वेगळे प्रसंग येतात. वेगवेगळ्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. हे सगळेच प्रसंग मेलव्हिलनं अतिशय तपशीलवार वर्णिलेले आहेत. या प्रसंगांचं वर्णन मेलव्हिलनं इतक्या आकर्षक पद्धतीने केलेलं आहे की या सगळ्या प्रसंगांमुळे कादंबरीच्या कथानकात एक मनोवेधक थरार निर्माण झालेला आहे. या प्रत्येक गॅम्समधून मॉबडीकची अचाट, विध्वंसक आणि भयावह शक्तीची तीव्रता उत्तरोत्तर प्रखर होत जाते. त्याचं कुठेही दर्शन न होता. रसिको, तसे समुद्राचं, जहाजांचं, देवमाशाच्या शिकाऱ्यांचं विश्व आपल्यापैकी बहुतेकांना अपरिचितच. पण मेलव्हिलच्या कथनशैलीचं सामर्थ्य इतकं प्रचंड आहे की या नवख्या विषयाची आपल्याला नुसतीच ओळख होत नाही,
तर आपण या विश्वात पूर्णपणे सामावून जातो. या विश्वातील वेगवेगळी माणसं, त्यांच्या चालीरीती, त्यांचे सामाजिक शिष्टाचार, त्यांचं जगणं, त्यांचे दैनंदिन व्यवहार हे आपल्याला अगदी जवळून कळतात. हेच नव्हे तर त्यांची अवजारं, त्यांची शस्त्र यांची देखील मेलविल आपल्याला इत्थंभूत माहिती देतो. रसिको, गंमत म्हणजे कादंबरीचा जवळ 25% भाग हा देवमाशांच्या शिकारीचं जणू हँडबुक म्हणजेच पुस्तिका वाटावी इतकी माहिती विस्तृत आणि सखोल तशीच तपशीलवार आहे. पण गंमत म्हणजे त्यामुळे कादंबरीची वाचनीयता जराही कमी होत नाही. ही सगळी इत्थंभूत माहिती मेलविलने अतिशय कौशल्याने कादंबरीच्या नाट्यमय कथानकात गोवलेली आहे. या कादंबरीला आणखीन एक महत्त्वाचे परिमाण आहे रसिको. मॅन वर्सेस बीस्ट म्हणजेच मानव आणि महाकाय प्राणी यांच्यातला युगानुगे चालत आलेला एकमेकांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा जो जीवघेणा संघर्ष आहे ना, हा देखील या कथानकाचा एक अविभाज्य भागच आहे. कॅप्टन अहाब आणि मॉबी डिक यामधील या संघर्षाला आपल्या लेखणीच्या ताकदीने मेलविलनं जणू अपार्थिव किंवा कॉस्मिक रूप दिलेलं आहे. त्यात थरार आहे, विलक्षण नाट्य आहे, आपल्याला दिग्मूढ करणारे अनेक जीवघेणे प्रसंग देखील आहेत. प्रतीकांचा अत्यंत परिणामकारक वापर हे मेलविलच्या कथनशैलीचं एक लक्षणीय वैशिष्ट्य. यात बायबलमधले वेगळे संदर्भ आहेत. ते देखील कथानकाच्या खास टप्प्यावर असल्यामुळे कथानकाला एक वेगळीच व्याप्ती मिळालेली आहे आणि हा कथापटल अतिशय भव्य झालेला आहे. एका जहाजाचा मालक किंवा कॅप्टन जेव्हा अहाबला ओढून सांगतो की या जगात मॉबी डिकला नेस्ताभूत करणारा कुठलाच भाला किंवा हार्पून नाही, तेव्हाच विजांचा कडकडाट होणं, त्या प्रकाशात अहाबच्या भाल्याचं पातं आणि शिडावरची बक्षाची सोन्याची मोहर उजळून निघणं, पण त्याच कडकडाटात ढोलकाडीची मोडतोड होणं, होकायंत नादुरुस्त होणं, ही सगळी जणू आसमानी संकटाची प्रतीकं आपल्या मनावर खोलवर परिणाम करणारी आहेत. मॉबी डिकनं पिकोडची आणि तिच्या सगळ्या खलाशांची अगदी कॅप्टन अहाब सकट वाताहत केल्यानंतर इश्माईल क्युकेसाठी तयार केलेल्या शवपडीच्या साह्याने समुद्रात तरंगत राहतो आणि शेवटी वाचतो, यालाही एक वेगळाच अर्थ आहे रसिको. मेलविलची कथनशैली या थरारक कथानकाला 2 पातळ्यांवर अतिशय प्रभावीपणे पुढे नेते. एक म्हणजे 9 गॅम्समध्ये प्रत्यक्षात घडणाऱ्या घटना आणि शेवटी मॉबी डिकचा पाठलाग आणि शेवटची विनाशी झुंज. पण दुसरी पातळी म्हणजे कादंबरीच्या प्रमुख व्यक्तिरेखांच्या मनपटलावर या सुडाच्या प्रवासाच्या उठलेल्या प्रतिक्रिया, कॅप्टन अहाबच्या वेड्या ध्यासामुळे त्यांच्या मनाची झालेली परवड, आशा निराशा, जन्म मृत्यू या विचारांचं त्यांच्या मनात चाललेलं थैमान आणि त्यामुळे त्यांच्या वागण्यावर, त्यांच्या कृतींवर होणारे वेगवेगळे रास्त किंवा अनिष्ट परिणाम आणि या कृतींमुळे पुढे घडणाऱ्या आणखीन विचित्र चमत्कारिक घटना, हे सगळं मेलविलनं अत्यंत उत्कटतेने चितारलं असल्यामुळे पिकोडवरच्या कॅप्टन अहाब सकट सगळ्या खलाशांच्या अपरिचित पण आपल्या मनाचा सहजच कब्जा घेणाऱ्या भावविश्वात आपण पार रंगून जातो. या प्रवासातले अनेक प्रसंग आपण असे अनुभवतो की जणू आपणही त्या प्रवासाचा एक भागच आहोत. रसिको, हे सामर्थ्य आहे ते अर्थातच मेलविलच्या विलक्षण लेखणीचं, त्याच्या प्रतीकांनी भरलेल्या कथनशैलीचं आणि कथानकातल्या नेत्रदीपक नाट्याचं. कथानकाची बांधणी मेलविलने इतक्या नेटकेपणाने केलेली आहे की या बांधणीमुळेच कथानकाला एक सहजच गतिमानता मिळालेली आहे. रसिको, वाचताना तशी आपल्याला फुरसत मिळतच नाही. कारण कादंबरीच्या आरंभी इश्माईल न्यू ब्रेडफोर्ड मॅसॅच्युसेट्सला नोकरी शोधत आल्यापासून त्याला अहाबच्या जहाजावर म्हणजेच पिकोडवर नोकरी मिळाल्यानंतर ते 9 गेम्सच्या साहसानंतर ते शेवटी मॉबी डिकच्या बरोबरच्या सर्वांशी झगड्यापर्यंत एकामागून एक घटना आणि वेगवेगळे प्रसंग घडतच राहतात. हे वेगवान कथानक अत्यंत उत्कंठावर्धक करण्यात मेलविल अतिशय यशस्वी झालेला आहे. या कथानकाच्या वेगाची लय
कादंबरीभर एका समान गतीची असल्यामुळे या सगळ्याच कथानकाला एक वेगळाच उठाव मिळालेला आहे. रसिको व मेलविलची भाषा आहे ना तशी ती साधी नाही आहे, थोडी जडच आहे, पण ती ओघवती मात्र नक्कीच आहे. बायबलच्या वेगवेगळ्या संदर्भामुळे या भाषेला एक वेगळंच वजन प्राप्त झालेलं आहे. एक माणूस आणि एक प्राणी यांच्या सागरात होणाऱ्या सर्वनाशी संघर्षाचं वर्णन त्याच्या अनेक रूपांसकट मेलविल अत्यंत परिणामकारकरित्या आपल्यासमोर मांडतो. या भव्य कथापटलाला एक अत्यंत उदात्त रूप देण्यात मेलविलच्या या भाषेचा फार मोलाचा वाटा आहे. हे करताना या कथानकातील नाट्य मेलविल आणखीनच उठावदार करतो. मेलविलचं वदातीत असलेलं भाषा प्रभुत्व या कादंबरीचं रसिको एक खास वैशिष्ट्य आहे. रसिको या कादंबरीत संवाद तसे कमीच आहेत, पण अत्यंत अर्थपूर्ण संवाद हे या कादंबरीचं आणखीन एक खास वैशिष्ट्य. अत्यंत आशागन संवाद एखाद्या कादंबरीला किती उंच नेऊन ठेवतात याचं ही कादंबरी म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. कॅप्टन अहाब आणि इस्माईल आणि त्यांच्या इतर खलाशामध्ये संवाद इतके प्रभावी आहेत ना की ते परत परत वाचण्याची आपल्याला अनिवार्य इच्छा होते. ते आपल्याला काही उदाहरणं सांगतो. कॅप्टन अहाब इस्माईलला सांगतो की ऑल माय मीन्स आर सेन बट माय मोटिव्ह अँड माय ऑब्जेक्ट मॅड. किंवा हे बघा, आय एम पास स्कॉर्चिंग नॉट इझिली कॅन्स दाउ स्कॉर्च अ स्कार. किंवा हे बघा, टॉक नॉट टू मी ऑफ ब्लॅस्फेमी मॅन, आय वुड स्ट्राईक द सन इफ इट इन्सल्टेड मी. किंवा हे बघा, थिंक नॉट इज माय 11th कमांडमेंट अँड स्लीप वेन यू कॅन इज माय 12th. कॅप्टन अहाबचा तोरा बघा. हे असे आणि अशा प्रकारचे अनेक परिणामकारक संवाद आपल्याला कादंबरीत जागोजागी आढळतात. आधी सांगितल्याप्रमाणे अहाब आणि इस्माईल यांच्यामधले अनेक संवाद आपल्याला एक वेगळीच अनुभूती मिळवून देतात. अत्यंत विशाल कथापट असलेल्या कादंबरीत अनेक विविधरंगी व्यक्तिरेखा आहेत. यात मुख्यतः पिकोड या जहाजाचा खलाशी वर्ग आहे. मेलविलने काही ठिकाणी त्यांची संख्या 44 इतकी सांगितलेली आहे, पण शेवटच्या काही प्रकरणात त्याने ते 30 अशी सांगितलेली आहे. त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखांमध्ये जहाजावरचा स्टारबक हा एक तरुण मुख्य अधिकारी आहे जो अहाबच्या वेळेला खेळ घालण्यासाठी उठाव काढायचा देखील विचार करतो. यात स्टब हा दुसरा अधिकारी आहे. तो अतिशय सरळ, मनमिळावू आणि तेवढा धडाडीचा आहे. त्यात फ्लास्क हा जरा कमी उंचीचा जाडा असलेला अधिकारी आहे ज्याला देवमाशांचा दुस्वास असतो आणि म्हणूनच अहाबच्या वेडात तो अत्यंत हिरिरीने स्वाभाविक झालेला असतो. या 4 मुख्य हार्पुनियस म्हणजे भालापैकी तरवेज असलेले निशाणेबाज आहेत, ज्यात क्युकेट हा नरमाज भंशक जमातीतून आलेला आहे, टॅस्टेगो हा मूळ अमेरिकन आहे, डॅगो हा पश्चिम आफ्रिकन आहे, तर फेदाल हा फारसी आहे. पुढे वेळा झालेला पीप हा केबिन सहाय्यक आहे, फ्लीस हा जहाजावरचा स्वयंपाकी आहे, पर्थ हा जहाजावरचा लोहार आहे, मनुमन हा जहाजावरचा सर्वात जुना आणि वयस्कर खलाशी आहे. पुढे 9 गॅम्समध्ये पिकोडला भेटणाऱ्या 9 जहाजांवरचे वेगवेगळे लोक आहेत, मुख्यतः त्यांचे विविध कॅप्टन. या सगळ्या मुख्य आणि दुय्यम व्यक्तिरेखा मेलविलनं अत्यंत ताकदीने उभ्या केलेल्या आहेत. अगदी दुय्यम व्यक्तिरेखाही ना आपल्याला चांगल्याच लक्षात राहतात. पण या कथानकाच्या 2 प्रमुख व्यक्तिरेखा म्हणजे इस्माईल जो आपल्याला एक कथा सांगतो आहे, आणि दुसरा म्हणजे या कथानकाचा आपल्याला विचलित करणारा नायक कॅप्टन अहाब. इस्माईलचं महत्त्व एवढंच की त्याच्या तोंडून आपण ही कथा ऐकत आहोत, नाहीतर पिकोडवर त्याला फारसं महत्त्व नाही. सगळ्याच गोष्टींचं अत्यंत बारकाई निरीक्षण करणारा असा हा इस्माईल आहे. तो कॅप्टन अहाबपेक्षा बराच लहान आहे, पण विचारी आहे, श्रद्धाळू देखील आहे, तसा मनाचा उमदा आहे. मानवी भावना टिपण्यात, त्यातून योग्य अर्थ काढण्यात तो तेवढाच तरबेज आहे. सगळ्या प्रसंगात भाग घेऊन त्यांचा साक्षी असून देखील त्या प्रसंगातल्या विविध माणसांकडे थोडंसं अलिप्तपणे पाहण्याची शक्ती त्याच्यात आहे, आणि म्हणूनच ही कथा तो इतक्या परिणामकारकरित्या कथन करू शकलेला आहे.
रसिको, आपल्याला इथं सांगणं आवश्यक आहे की इस्माईल हे नाव पोरक्या परागंदा समाजाने नाकारलेल्या पीडितांचं प्रतिकात्मक नाव म्हणून आज रूढ झालेलं आहे. पण या सगळ्या कथानकावर अत्यंत दाट छाया आहे ती कॅप्टन अहाबची. अतिशय धाडसी, एकांगी, अतिशय मनस्वी, तेवढाच गूढ, मॉबी डिकवरच्या सूड भावनेमुळे बेभान झालेला आणि पेटून उठलेला, स्वतःविषयी फाजील विश्वास असलेला देखील, अतिशय उमदा पण सारासार विचारांना तिलांजली दिलेला, फक्त सुडाचाच ध्यास घेतलेला आणि एकार्थी यामुळे कधीकधी अतिशय जुलमी, आग्रही, अगदी निर्दय वाटणारा, कधी अतिशय जहाल, पण संकटांचा सामना करताना नेहमी पुढे असणारा, आपल्या खलाशांबद्दल अतिशय आपुलकी, अत्यंतिक जिव्हाळा असणारा, भालाफेकीत अत्यंत निष्णात हार्प्युनर असलेला असा हा कॅप्टन अहाब जागतिक वाङ्मयातील एक अविस्मरणीय व्यक्तिरेखा आहे. त्याच्यातल्या सगळ्या विरोधाभासांचं मेलविलने इतकं प्रभावी चित्रण केलेलं आहे की हा कॅप्टन अहाब आपल्याला पूर्णपणे भारून टाकतो. कादंबरी म्हणून मॉबी डिक श्रेष्ठ आहेच, पण या कादंबरीला महान करण्यात कॅप्टन अहाब या कथानायकाचा फार मोठा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. कॅप्टन अहाब नक्की कोण याचा मात्र आपल्याला शेवटपर्यंत थांगपत्ता लागत नाही, पण तो नेहमीच आपल्याला अस्वस्थ करतो. कधी त्याच्याबद्दल मनोमन आदर वाटतो, कधी टोकाचा तिरस्कार, तर कधी अत्यंतिक भय देखील, पण कधी कधी अपार करुणाही वाटते. ज्याच्या वेडात आपल्यालाही झपाटून टाकण्याची एक विलक्षण शक्ती आहे असा एक असाधारण नायक कॅप्टन अहाबच्या रूपानं हर्मन मेलविलने जागतिक वाङ्मयाला दिलेला आहे. हर्मन मेलविलच्या या असामान्य कादंबरीची वर्गवारी करणं ही एक अशक्यपाय गोष्ट आहे. एका बाजूला ही एक दाहकसूड कथा आहे, तर दुसऱ्या बाजूला मॅन विरुद्ध बिस्ट ही संकल्पना टोकावर नेणारी ही एक भव्य थरारक कथा आहे. तर एखाद्या पराकोटीच्या वाईट भावनेनं माणसाचा ताबा घेतला की एखादा उमदा माणूस देखील किती भयंकर आणि विध्वंसक होतो हे अतिशय परिणामकारकरित्या दाखवणारी ही एक मानसशास्त्रीय कथा देखील आहे असं म्हणता येईल. वेलिंगची इत्तंभूत माहिती देणारी एक जबरदस्त कादंबरी आहे असंही म्हणता येईल. पण खरं सांगू का, मेलविलची कादंबरी इतकी वेगळी आहे, इतकी ताकदवान आहे की ती या कुठल्याच वर्गवारीत अडकणारी नाही आहे. एका तऱ्हेच्या आयुष्याचा म्हणजेच वेलिंग करणाऱ्यांचा आढावा घेत असताना ते सगळं जगच आपल्यासमोर अत्यंत तपशिलात उलगडून दाखवत असतानाच सगळ्याच मानवी जीवनावर आणि मानवाच्या एकंदरीत अवस्थेवर अतिशय सखोल भाष्य करणारी, मानवी इच्छा, आकांक्षा, भावाविष्कार आणि मानवी मूल्य यांच्यामधला जो चिरंतन झगडा आहे तो अतिशय ठळकपणे चितारणारी जागतिक वाङ्मयातील ही एक अद्वितीय कलाकृती आहे. सागराच्या विविध रूपांचं, त्याच्या मानवी जीवनाच्या असलेल्या घनिष्ठ नात्याचं इतकं प्रत्येकारी चित्रण आपल्याला दुसऱ्याही कुठल्याही कादंबरीत अभावानेच आढळतं. आधी सांगितल्याप्रमाणे रसिको, मॉबी डिक प्रकाशित झाली 1851 साली. प्रसिद्ध झाल्यावर या कादंबरीवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या. अमेरिकेपेक्षा जास्त चांगल्या प्रतिक्रिया इंग्लंडमधून आल्या, पण हे पुस्तक मात्र फारसं विकलं गेलंच नाही. पुढे काही वर्षांनी म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला अनेक प्रसिद्ध लेखकांनी, टीकाकारांनी मॉबी डिकचा गौरव केला. त्यामध्ये प्रसिद्ध इंग्लिश कादंबरीकार D.H. लॉरेन्स, प्रसिद्ध अमेरिकन लेखक कार्ल वॉन डोरेन अशासारख्या मातब्बर असामींचा समावेश होता. त्यानंतर मात्र मॉबी डिकला जागतिक वाङ्मयातलं त्याचं योग्य स्थान मिळालं. या कादंबरीवर आधारित अनेक पुस्तकं, अनेक कार्टून्स, अनेक कॉमिक्स, अनेक टेलिव्हिजन मालिका, अनेक चित्रपट, अनेक चित्र, अनेक शिल्प जगात आलेली आहेत. अनेक चित्रपटांपैकी सगळ्यात प्रसिद्ध चित्रपट आहे तो म्हणजे 1956 साली आलेला, ज्याची पटकथा प्रसिद्ध अमेरिकन लेखक रे ब्रॅडबरीने लिहिलेली आहे. जॉन हस्टन या हॉलिवूडच्या प्रख्यात दिग्दर्शकाने त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि ज्यात ग्रेगरी पेक सारख्या हॉलिवूडच्या श्रेष्ठ अभिनेत्यानं
कॅप्टन अहाबची भूमिका केलेली आहे. हा सगळ्यात गाजलेला चित्रपट. जगाच्या वाङ्मयावर मॉबी डिकचा फार मोठा प्रभाव आहे. या कादंबरीच्या आस्थागायत कित्येक कोटी प्रती विकल्या गेलेल्या आहेत. प्रसिद्ध अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेत्या बॉब डायलनने असं म्हटलं आहे त्याच्या नोबेल पारितोषिक स्वीकारण्याच्या भाषणात की मॉबी डिकचा त्याच्यावर सर्वात जास्त परिणाम झालेला आहे. रसिको, जीवनात तारतम्य असणं सगळ्यात महत्त्वाचं नाही का? तारतम्य हरवलं की काय होतं याचा मॉबी डिक ही कादंबरी एक वस्तुपाठच आहे. कित्येक वर्षे वेलिंग केल्यावर, एका झुंजीत एका देवमाशानं अर्धा पाय खाल्ल्यावर कॅप्टन अहाबसारख्या अत्यंत निष्णात, उमद्या, साहसी माणसाचं सुडाच्या भावनेमुळे जे भयावह रूपांतर होतं, ज्याच्यामुळे त्याचा नाही त्याच्या जहाजाचा आणि जहाजावरच्या सगळ्या खलाशांचा पूर्णपणे नाश होतो, याचं अत्यंत प्रत्यक्षकारी चित्रण करताना मेलविल मॉबी डिक शेवटी जगतो की मरतो हा प्रश्न आपल्यासमोर कायम ठेवतो. एकदा का माणूस सुडाने आंधळा झाला की आपण कुणावर सूड उगत आहोत. स्वतःच्या नैसर्गिक अंतःप्रेरणेप्रमाणे वागणाऱ्या प्राण्यावर सर्वस्वपणा लावून सूड उगवणं कितपत योग्य आहे? या सूडातून काय साध्य होणार आहे असे मूलभूत प्रश्न देखील त्याला कधीच पडत नाहीत. पण हे अस्वस्थ करणारे प्रश्न मेलविल आपल्यासमोर उभे करतोय. या विश्वाच्या गूढ रचनेत मानवाचं नेमकं स्थान काय हाही प्रश्न मेलविल अतिशय सूक्ष्मतरल पद्धतीने आपल्यासमोर मांडतो आहे. टोकाच्या सूडाची परिणती सर्वनाशाचंच होते हे आपल्याला सांगताना मेलविलने एका जबरदस्त नाट्यमय कथेचा वापर केलेला आहे हे तर खरंच. खऱ्या अर्थाने ही जणू एक बोधकथाच मेलविल आपल्याला सांगतो आहे. या कथेचं प्रभावी सादरीकरण ही मेलविलच्या लेखणीची कमाल आहेच आणि त्यामुळेच कॅप्टन अहाबची ही हृदयभेदक शोकांतिका आपल्या मनात कायम घर करून राहते हे तेवढंच खरं आहे.